आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते पुण्यामध्ये. पुणे सातारा रोडवरती आपण आलो आहोत आणि इथून जवळच पुण्याचं फेमस असं नॅशनल पार्क आहे. पूर्वी जे पेशवे पार्क होतं आणि जे प्राणी संग्रहालय होतं तिथले सगळे प्राणी आता इथं शिफ्ट केलेत आणि इथूनच जवळच अतिशय चांगलं सर्पोद्यान सुद्धा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या दोन्ही गोष्टींना भेट द्यायलाच पाहिजे. पण आज आपलं काम मुख्य जे आहे ते खवय्येगिरीचं आहे ते आधी करूया आणि ते करायला आपण आलो आहोत भिडे परिवाराकडे. तर त्यांच्याशी गप्पा मारूया, धडकूया त्यांच्या घरी. चला, आपण आता दाखल झालेलो आहे भिडे परिवाराच्या घरामध्ये, धडकून आलेलो आहे. आणि तुम्ही स्वाती भिडे. नमस्कार. नमस्कार. आणि अमेय मुलगा पुतण्या. तुमचा पुतण्या. आणि कोण परिवार आहे मला जरा सांगा ना कोण. माझ्या सासूबाई. नमस्कार काकू. नणंद. नमस्कार. मिस्टर. नमस्कार. मुलगा आहे माझा. ओ हाय. आणि जाऊबाई. हो, माझी आई. अमेयाची आई. अच्छा, अमेयाची आई. आणि तुम्ही सगळेजण एकत्र राहतोय. एकत्र राहता. मोठं घर आहे, मोठं घर आहे, कुटुंब आहे. उत्तम. आणि काय करता तुमचं बेसिकली काय तुमचं? आमचं सूर्य शिबिर नावाचं एक रिसॉर्ट आहे वरसगावच्या बॅकवॉटर्स मध्ये. आणि स्टोन क्रशर्स आहेत आणि एक्सकॅव्हेशनची कामं करतो आम्ही. क्या बात आहे. फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली बिझनेस. आणि अमेया काय करतो? मला झाडांचा छंद आहे. मी खूप प्रकारचे ऑर्किड्स वाढवलेत. हो, lovely. मस्त. जर्मनी. एलिजिबल बॅचलर अमेया भिडे. आणि महत्वाचं आहे आणखी मला कळलंय, म्हणजे मी आले तेव्हापासून आपलं काकू, आई, आजी सगळे कौतुक करतात की अमेय चांगलं बनवतो, अमेय चांगलं बनवतो. पण अमेय खरंच बनवतो का काय नुसती फिकॉलॉजी आहे? अमेय तू खरंच स्वयंपाक करतो? छान बनवतो. मला आवड आहे आणि मी स्वयंपाक करतो. मी आता जर्मनीत जेव्हा मास्टर्सला होतो तेव्हा अजून मला त्याचा एक्सपोजर मिळालं. अजून मला तिथल्या रेसिपीज काही शिकता आल्या. अमेझिंग. मग आज तू बनवायचं काहीतरी एक नक्की. तू काय बनवणार आहेस? मी क्रीमी व्हेजिटेबल डिप. आणि तुम्ही काय बनवता? मी पनीर कॅप्सिकम पराठा. आणि दोन तुम्ही बनवता पदार्थ. आणि मिल्क व्हेजिटेबल सूप. मिल्क व्हेजिटेबल सूप. हो, मस्त मेनू आहे आजचा. असा राजेशाही आहे सगळा. क्रीमी सगळा मेनू आहे. तर सूपनी सुरू करूया. मग साहित्य लिहून घेऊया. साहित्य: उकडलेल्या मिक्स भाज्या, दूध, कांदा, बटर, मैदा, मीठ, साखर आणि मिरपूड. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि आपल्याला थिकनिंगला लागेल म्हणून करून घ्यायचं. मैदा आणि मैदा दुधात मिक्स करायचं. थोडासाच लागेल अगदी. ठीक आहे. नाहीतर अगदीच ते भाज्या आणि पाणी असं वेगळं होईल. तर त्यासाठी थोडासा तरी पाहिजे. हे करून घेऊया आपण एकजीव. आपण जे मैदा लावून घेतला दुधाला तो ठेवलेला आहे. आणि आता बटर. त्याचा फ्लेवर छान येतो, एक वेगळी चव येतेच बटरची. बटर आता विरघळत आहे आपलं. पण आधी त्याच्यावर कांदा लाल करायचा थोडासा परत. मला सांगा, आता आपण ह्या ज्या मिक्स भाज्या घेतल्यात याच्यामध्ये काय काय आहे? श्रावण घेवडा, गाजर, कॉर्न, मटार, कोबी. मस्त. ओके. भाज्या या आपण आधी ब्लांच केल्यात का प्रॉपर उकडून घेतले? प्रॉपर उकडून घेतल्यात ना. मग ते उकडून घ्यायचं आणि त्याचा स्टॉक फेकायचा नाही. जर त्याचा स्टॉक निघाला तर तो सुद्धा ऍड करायचा सूप मध्ये. आपल्याला हे ढवळून घ्यायला लागेल. थोड्या आता भाज्या परतून झाल्यात कांद्यावर. आता पाणी घालूया. आधी पाणी घालूया. कप. बस. आता हे कधी घालूया? मिरी, साखर, मीठ सगळ्यात शेवटी. मग आता हे घालूया. सगळं घालू. ठीक आहे. थोडीशी उकळी आणूया म्हणजे मग आपल्याला हे उकळी आली की मग मीठ हे घालायचं. साखर. बर. ठीक आहे. आले ना उकळी. आता मीठ, मिरपूड आणि साखर घालू. आधी काय देऊ? मीठ. तुम्ही भाज्या उकडल्या ते मीठ घातलं होतं? नाही ना. म्हणजे पूर्णच सूपच्या अंदाजाने साखर थोडीशी. म्हणजे ज्यांना आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. कारण तसं बऱ्यापैकी चव चांगली लागते. पण तिखटपणा फक्तच मिरीचा आहे. मिरीचाच आहे. माइल्ड आहे सूप.
अगदीच आणि कोणाला healthy आवडत आहे, असेल लहान मुलांना वगैरे छान खायला द्यायला, अगदी लहान मुलांना. किंवा आजारी हा माझारी लोक. आणि मला वाटतं आता हे डन झालेलं आहे झालेलं आहे. ना? आपल्या कोर्स मधला पहिला झालेला आहे, ज्यानी सुरुवात आपण नेहमी करतो. तर ते सूप रेडी झालेलं आहे. नाव काय दिले तुम्ही याला? मिल्क व्हेजिटेबल सूप. मिल्क व्हेजिटेबल सूप. तर ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मिल्क व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या मिश्र भाज्या, दूध, कांदा, बटर, मैदा, मीठ, साखर आणि मिरपूड. कृती: श्रावण घेवडा, गाजर, स्वीट कॉर्न, मटार आणि कोबी या भाज्या वाफवून घ्याव्यात. दुधामध्ये थोडासा मैदा घालून तो एकजीव करून घ्यावा. कढईमध्ये बटर गरम करून त्यावर कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या आणि पाणी घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये मैदा लावलेलं दूध, मीठ, चवीनुसार साखर आणि मिरपूड घालून सूप उकळवून सर्व्ह करावं.